मी वेदांत महाराष्ट्र ऑटोमॅटिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत टू व्हीलर शॉप येथे रास्तापेठमध्ये मित्रांनो यांचं शॉप असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्या पूर्ण टू व्हीलर गाड्यांचा स्टॉक कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा। मी भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या पुढे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पहिली गाडी असणार आहे FZ गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? गाडी एकदम रेडी टू रनिंग कंडिशनमध्ये आहे। गाडी आपल्याकडे 2016चा मॉडेल आहे FZ आणि 67 त्याची टॅगिंग आहे, नेगोशिएबल आहे जे की। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे होंडा शाईन पण आहे, 2014चा मॉडेल आहे, एकदम टॉप नॉच कंडिशनमध्ये आहे। 45,000 याची प्राइस आहे, नेगोशिएबल आहे। आणि ही 2018ची मेस्ट्रो आहे आपल्याकडे, त्याची 52 टॅगिंग आहे। गाडी एकदम रेडी टू रन कंडिशनमध्ये आहे, जस्ट टेक अँड ड्राईव्ह। हां, रेडी टू रन कंडिशनमध्ये आहे। आणि 2017ची ज्युपिटर पण आहे आपल्याकडे, जी 58 आहे, फर्स्ट ओनर आहे गाडी, एकदम रनिंग कंडिशनमध्ये आहे। आणि आपल्याकडे ज्युपिटर दुसरी आहे, 2018चा मॉडेल आहे, ती पण फर्स्ट ओनर आहे, 62,000 त्याची टॅगिंग आहे, ज्याच्यामध्ये अगेन नेगोशिएट होऊ शकतो। येस। आणि त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे ब्लॅक कलरमध्ये वेस्पा गाडी, त्यात देखील चॉईस नंबर सोबत गाडी असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? आपल्याकडे ब्लॅक कलर वेस्पा आहे, 2013चा मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे गाडी। आणि आपल्याकडे ही 42,000 मध्ये अवेलेबल आहे। गाडी एकदम रेडी टू रन कंडिशनमध्ये आहे। आपल्याकडे तशीच ॲक्टिवा पण आहे, ॲक्टिवा आहे, 2016चा मॉडेल आहे, 48,000 आहे ज्याची टॅगिंग प्राइस, ती पण फर्स्ट ओनर आहे। आणि आपल्याकडे एक्सेस सुद्धा आहे, 2013चा मॉडेल, लो बजेटमध्ये, 42,000 त्याची टॅगिंग आहे। आणि आपल्याकडे अगेन ज्युपिटर सुद्धा आहे, मग त्याच्यानंतर दुसरी एक ज्युपिटर आहे डिफरंट कलरमध्ये, जे की 2019चा मॉडेल आहे, 65,000 त्याची टॅगिंग आहे। आणि सर यावरती नेगोशिएशन होईल, नक्कीच होईल। तुम्ही व्हिजिट करा, टेस्ट राईड घ्या, नक्कीच नेगोशिएट करू आपण। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी शाईन गाडी असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? आपल्याकडे शाईन 2018चा मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे, ज्याची टॅगिंग प्राइस 70,000 आहे। बट अगेन जसं मी सांगितलं नेगोशिएट होईलच त्याच्यात। आणि पुढची गाडी 2013चा मॉडेल आहे आपल्याकडे, शाईनचा CB शाईन आहे, सॉरी ड्रीम युगा आहे आपल्याकडे। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे स्प्लेंडर सुद्धा आहे, आय स्प्लेंडर आहे, जी की 2016चा मॉडेल आहे, ज्याची टॅगिंग प्राइस आहे 45,000 आहे, जे की अगेन नेगोशिएबल आहे। आणि ड्रीम युगाची प्राइस 40,000 आहे, फर्स्ट ओनर आहे गाडी। ठीक आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो आता स्टॉकमध्ये न्यू शेपमध्ये मित्रांनो युनिकॉर्न गाडी अवेलेबल झालेली आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? गाडी आपल्याकडे एकदम शोरूम कंडिशनमध्ये आहे, 2024चा मॉडेल आहे, एकदम रेडी टू राईड कंडिशनमध्ये आहे। आणि त्याची टॅगिंग प्राइस कंपनीने ठेवली 1,20,000 रुपये। आणि गाडी इझी फायनान्स आणि एक्सचेंज ऑफरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे। सर्व गाड्या जे 2018च्या वरच्या आहेत ते तुम्ही इझी फायनान्समध्ये किंवा एक्सचेंज ऑफरमध्ये पण घेऊ शकता। आणि आपल्याकडे तसंच 2012चा मॉडेल सुद्धा आहे, जो की 50,000 टॅगिंग आहे, त्याची फर्स्ट ओनर आहे। आणि दुसरी आहे 2011ची युनिकॉर्न, त्याची पण 48,000 टॅगिंग आहे, फर्स्ट ओनर आहे। गाडी बिलकुल टॉप नॉच कंडिशनमध्ये आहे। मित्रांनो नक्कीच इथे चांगल्या कंडिशनमध्ये युनिकॉर्न गाड्या अवेलेबल असणार आहे। ज्यांची मित्रांनो युनिकॉर्नची रिक्वायरमेंट आहे त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करा। त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे होंडाची डिओ गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? आपल्याकडे डिओ 2017चा मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे, त्याची टॅगिंग प्राइस ठेवली आहे 55,000। आणि दुसरी आपण दुसऱ्या कलरमध्ये पण आपला एक वेरियंट आहे, जो की 2014चा मॉडेल आहे, सेम फर्स्ट ओनर आहे, ती पण 42,000 त्याची टॅगिंग प्राइस ठेवलेली आहे। मित्रांनो चांगल्या कंडिशनमध्ये इथे डिओ गाड्या अवेलेबल असणार आहे, तर नक्कीच तुम्ही शॉपला व्हिजिट करा। त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे पॅशन प्रो गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? आपल्याकडे ही पॅशन प्रो आहे, जे की सेकंड ओनर आहे, 2017चा मॉडेल आहे। गाडी एकदम कंडिशनमध्ये आहे आणि 58,000 त्याची टॅगिंग लावलेली आहे। आणि आपल्याकडे स्प्लेंडर सुद्धा आहे, 2020चा मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे, आणि जे की 68,000 त्याची टॅगिंग प्राइस लावलेली आहे। आणि आपल्याकडे दुसरी आहे CB शाईन, ती सुद्धा 2017चा मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे, 65,000 त्याची टॅगिंग लावलेली आहे। तर मित्रांनो नक्कीच इथे वेल मेंटेन कंडिशनमध्ये इथे गाड्या अवेलेबल असणार आहेत। आणि सर पुढच्या आपल्याकडे बद्दल काय सांगाल? एक्सेस आहे, स्क्वेअर हेडमध्ये, 2018चा मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे, 62,000 त्याची टॅगिंग आहे, एकदम ओरिजिनल कलरमध्ये गाडी आहे आणि ओरिजिनल कंडिशनमध्ये सुद्धा आहे। आणि ॲक्टिवा आहे, 2013चा मॉडेल आहे, सेकंड ओनर आहे, जे की 42,000 त्याची टॅग प्राइस आहे। आणि आपल्याकडे दुसरी ॲक्टिवा आहे, 2014चा मॉडेल आहे, ती पण फर्स्ट ओनर आहे, 44,000 त्याची टॅग प्राइस आहे। मित्रांनो नक्कीच इथे चांगल्या कंडिशनमध्ये ॲक्टिवा गाड्या देखील अवेलेबल असणार आहे। आणि ॲक्सेसला देखील मित्रांनो बरेचसे लोक रिक्वायरमेंट करत असतात या शेपची गाडी, तर नक्कीच तुम्ही शॉपला व्हिजिट करा।
त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असताना आहे मोस्ट डिमांडेड गाडी, ती म्हणजे रॉयल एनफील्डची इलेक्ट्रा गाडी. वेल मेंटेन कंडिशनमध्ये गाडी आहे, चॉईस नंबरमध्ये गाडी आहे. तर सर काय सांगाल गाडीबद्दल? गाडी एकदम कंडिशनमध्ये आहे आणि जसं तुम्ही नंबर बघू शकता एकदम युनिक नंबर आहे. आणि गाडी 2012चा मॉडेल आहे, सेकंड ओनर आहे आणि याची टॅगिंग प्राइस लावली आहे 95,000. ती अगेन नेगोशिएबल आहे आणि गाडी फक्त 22,000 किलोमीटर रनिंग आहे. तुम्ही शोरूमला व्हिजिट करून टेस्ट राईड घेऊ शकता. तर मित्रांनो नक्कीच चांगल्या कंडिशनमध्ये गाडी असणार आहे. LS ड्रिवन गाडी आहे आणि पुढची गाडी पण आपली क्लासिकच असणार आहे. तर सर काय सांगाल? आपल्याकडे क्लासिक आहे 350cc जे की 22,000 किलोमीटर्स ड्रिवन आहे. फक्त 1,90,000ला भेटती आपल्याकडं आणि 2021चा मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे. तर मित्रांनो ही देखील गाडी चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे. गाडीचा तुम्ही ओव्हरऑल कलर देखील पाहू शकता. वेल मेंटेन अशी मित्रांनो ही पण गाडी आहे. आणि मित्रांनो पुढची गाडी जी असणार आहे ती आत्ताच न्यू शेपवाली मित्रांनो गाडी असणार आहे. तर सर काय सांगाल गाडीबद्दल? ही गाडी आपल्याकडं 2025चा मॉडेल आहे, फक्त 1 महिना जुनी गाडी आहे. फेब्रुवारी महिन्याची गाडी आहे. 400 किलोमीटरचं रनिंग झालंय फक्त. एवढी शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे. तुम्ही येऊन व्हिजिट करा, नाहीतर आपल्या वेबसाईटला पण चेक करू शकता. jkwww.twheeler.com आहे. तिथून पण आपण आपली टेस्ट राईड बुक करू शकता आणि गाडी घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो नक्कीच ही देखील चांगल्या कंडिशनमध्ये गाडी असणार आहे आणि यांची मित्रांनो वेबसाईट देखील असणार आहे. जी वेबसाईटची मित्रांनो डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेन. तर नक्कीच तुम्ही शॉपला व्हिजिट करा. त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे ॲक्टिवा गाडी. तर सर काय सांगला गाडीबद्दल? ही ॲक्टिवा ग्रे कलरमध्ये आहे. आपल्याकडं 2012चा मॉडेल आहे. 35,000 याची टॅगिंग ठेवलेली आहे. गाडी एकदम रेडी टू राईड कंडिशनमध्ये आहे. तुम्ही येऊन टेस्ट राईड घेऊ शकता. तर मित्रांनो नक्कीच गाडी चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे. नंबर देखील गाडीचा चांगला आहे. तर नक्कीच तुम्ही या गाडीबद्दल विचार करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो पुढच्या दोन्ही पण गाड्या ॲक्टिवा गाड्या असणार आहे. तर सर काय सांगाल दोन्ही गाड्यांबद्दल? आपल्याकडं 2016च्या आहेत ॲक्टिवा. एक ब्राऊन कलरमध्ये अवेलेबल, एक ब्लॅक कलरमध्ये आहे, जसं आपण बघू शकता. आणि ही 2016चा मॉडेल आहे, जे 2016चा मॉडेल आहे, ज्याचं 52,000 त्याची टॅगिंग आहे, जे की नेगोशिएबल आहे अगेन. आणि हिची रनिंग 22,000 झालेली आहे आणि हिची 19,000 झालेली आहे. आणि हिची पण प्राईस तीच असणार आहे? हो, प्राईस सेम आहे. तर मित्रांनो सेम प्राईजमध्ये तुम्हाला वेल मेंटेन कंडिशनमध्ये त्या ॲक्टिवा गाडी त्या नक्कीच अवेलेबल होऊन जातील. त्याचप्रमाणे मित्रांनो आत्ता स्टॉकमध्ये इन झालेली गाडी असणार आहे ॲक्टिवा गाडी. तर सर काय सांगला गाडीबद्दल? आपल्याकडे व्हाईट कलरमध्ये ॲक्टिवा आहे. 2013चा मॉडेल आहे. 42 याची टॅगिंग आहे. जे की अगेन नेगोशिएबल आहे. तुम्ही शोरूमला व्हिजिट करून टेस्ट राईड घेऊ शकता आणि चेक करू शकता. तर मित्रांनो ही देखील गाडी नक्कीच चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे. तर तुम्ही नक्कीच टू व्हीलर व्हिजिट करा. वेल मेंटेन कंडिशनमध्ये इथे मित्रांनो गाड्या अवेलेबल असणार आहेत. तर मित्रांनो हे असणार आहे तर टू व्हीलरचे मॅनेजर. तर सर काय सांगाल आपल्या शॉपबद्दल? आमच्या इथं जी गाडी घेण्याची आणि गाडी देण्याची जी प्रोसेस आहे ती एकदम सिंपल आणि सोपी आहे. तुम्हाला जर गाडीवर लोन करायचं असेल तर तुम्हाला 70% गाडीवरती लोन मिळतं. 30% तुमचं डाऊन पेमेंट असतं. सिव्हिल देखील पेपर प्रोसिजर पण एकदम सिंपल आहे. डॉक्युमेंटमध्ये तुमचं आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे. रेसिडेन्स पुण्याचा असेल तर तिथलं लाईट बिल हवं. अदरवाईज आपण बाहेरचे असाल तर तुमचं रेंट ॲग्रीमेंट लागेल आणि तिथलं लाईट बिल लागेल. आणि सर आपल्याकडे एक्सचेंजची ऑफर असणार आहे का? आहे ना, एक्सचेंजच्या पण ऑफर आहे. आणि सपोज एखादा आपला सबस्क्रायबर असेल ज्याला आपली गाडी सेल आउट करायची आहे तर ती देखील फॅसिलिटी आहे का? आहे ना, ती गाडीची फॅसिलिटी आहे. ती आम्ही गाडी बघून तिचं व्हॅल्युएशन करतो. जे आमचं व्हॅल्युएशन येईल ते घेणाऱ्या गाडीतनं मायनस करून त्याचं बाकीचं पेमेंट आम्ही त्याच्याकडनं रिसिव्ह करतो. बरोबर. आणि सर आपल्या शॉपचा ॲड्रेस काय असणार आहे? आमच्या शॉपचा ॲड्रेस आहे 466 रास्ता पेठ, MSCB ऑफिसच्या शेजारी. तर मित्रांनो नक्की डिस्प्लेवरती जो कॉन्टॅक्ट नंबर शो होत आहे त्यावरती तुम्ही नक्कीच कॉल करा आणि नक्कीच तुम्ही शॉपला व्हिजिट करा. कारण वेल मेंटेन कंडिशनमध्ये मित्रांनो इथे गाड्या अवेलेबल असणार आहे. सर मित्रांनो तुमच्यासाठी इथे अवेलेबल असणार आहे शॉपमध्ये. तर नक्कीच तुम्ही शॉपला व्हिजिट करा आणि राजू सर इथले मॅनेजर असणार आहे, त्यांच्यासोबत तुम्ही व्हिजिट करून तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली बोलू शकता. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ टू व्हीलर शॉप इथला. आजच्या व्हिडिओमध्ये ह्यांच्या आपण पूर्ण टू व्हीलर गाड्यांचा जो स्टॉक असणार आहे तो आज कव्हर केलेला असणार आहे. त्याचप्रमाणे डिस्प्लेवरचा जो कॉन्टॅक्ट नंबर शो होत आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. त्यावरती तुम्ही कॉल करून शॉपबद्दल किंवा शॉपमध्ये ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांबद्दल तुम्ही डिटेल जाणून घेऊ शकता. आणि मित्रांनो ह्यांची वेबसाईट देखील असणार आहे, ऑफिशियल ह्यांची वेबसाईट आहे. ती वेबसाईट देखील मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी पर्सनल इन्स्टाची आय डी देखील टाकत आहे. त्या आय डीला देखील मित्रांनो नक्की फॉलो करा. त्या आय डीवरती तुमच्या गाड्यांचे रिलेटेड किंवा शॉपचे रिलेटेड
जे काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनचं ॲन्सर देण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर देखील नक्कीच करा तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींपर्यंत ज्यांना नवीन गाड्या घ्यायच्यात अशा लोकांपर्यंत. तर आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर धन्यवाद.